ही इच्छा नाही बरं आता पुन्हा परत चालू आपण आपल्याला बेनच नाही जे घेतोय जे उत्पादन घेतोय शासनाने अन्न सुरक्षा कायदा केला अन्न सुरक्षा कायद्यामध्ये ज्या गोष्टी अत्यावश्यक गोष्टी आहेत त्या गोष्टी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतात तांदूळ दिला पाहिजे तेल दिलं पाहिजे गहू दिला पाहिजे 1 रुपये किलो द्या 2 रुपये किलो द्या 3 रुपये किलो ते मात्र मस्ट बी आहे बरोबर अन्न सुरक्षा कायदा त्याच्यावर थांबून जमणार नाहीये सकस अन्न सुरक्षा कायदा येणं गरजेचं आहे सकस आहे का सकस आपल्या देशात विकणारी गोष्टी सकस आहेत का सगळं भेसळ ती तिकडं भेसळ असल्यामुळे आपली सुद्धा भेसळ आपल्याला एका कशात काय मिळेल बरोबर आहे नेमकं हळदीच्या ऑर्डर मध्ये लाकडाचा भुसा आहे ना मिरचीच्या पावडर मध्ये लाकडाचा भुसा आहे तेलामध्ये काय मिक्स केलं जाते याचा मिळेल म्हणून आपल्याला काय लागते ते कोणी घेत मला सांगा प्रामाणिकपणे आपल्याला आपल्या गरजेसाठी अन्न असणं गरजेचं आहे त्याचा विचारच करत काय मिळतंय शासनाकडून शासनाने सुद्धा 3 वर्षाचं नियोजन केलेलं असतं बफर स्टॉक ठेवलेला असतो मला या जागतिकतेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या जगामध्ये बिन मातीची शेती केली जाते हो जा ना नेट तुमच्या खिशात दिलंय ना इस्रायल प्रोजेक्ट पाण्यात कोकोपीट मध्ये उत्पादन घेतलं जात आहे नारळाचं जे कपडा असतं जे कोण देतो त्याची पावडर घालून त्याचं उत्पादन घेतलं जातं हायटेक आधुनिक तंत्रज्ञान हे सगळं करत असताना आपण गेल्या वर्षी आपल्या देशाचे प्रधानमंत्री यांनी नैसर्गिक शेतीचा पुरस्कार प्लॅन जाहीर केला त्याचं बजेट टाकलंय विषमुक्त शेती आपली शेती ही पूर्णपणे विषारी झालेली आहे रोज आपण 20-22-25% विषारी अन्न खातो म्हणून आपल्याला वयाच्या 16 वर्षी अटॅक यायला लागला 20-22-25 वर्षात नंतर कॅन्सर व्हायला लागला बीपीचा त्रास सुरू झाला शुगर वाढली जो फिटनेस आहे तो फिटनेस पूर्णपणे नसतो पूर्णपणे आपण अवलंबून कशावर राहिलो कृत्रिम गोळ्यावर मेडिकल पाहिजे मेडिकल शिवाय आपलं जीवन शक्य नाही विदाउट मेडिकल आजपर्यंत कोणी या वर्गात बसलेला आहे त्याचं अभिनंदन मला करायचं तुम्ही आजपर्यंत मेडिकलची एक एक गोळी खाल्ली सात नाही रे बाबा काय आलं पूर्वी नव्हतं लागलं लस दिली ना तुला होय गरज नव्हती मला फक्त एकच गोष्ट सांगायची आपण जे उत्पादित केलेलं आहे ना आपण 16 ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस साजरा केला मागचं वर्ष 2021 आपण फळ आणि पालेभाजी दिवस म्हणून वर्ष साजरा केले हे सगळ्या गोष्टी पाहत असतात बाजारामध्ये जगाच्या बाजारपेठेत आपल्या मालाला बाजारभाव आहे का नाही सगळ्यात महत्वाचा गोष्ट तुम्ही कोणते उत्पादन घ्या फक्त ते विषारी आहे म्हणून एक्सपोर्ट होत नाही ज्याची क्वालिटी आहे तो माल एक्सपोर्ट होतो आपल्याकडं उत्पादन किती होतं आणि इतर देशामध्ये इस्रायलमध्ये जे इजिप्त आहे या ठिकाणी जे उत्पादन होतं त्याचं प्रमाण किती आहे शेती तेवढीच आहे
शेतीचं क्षेत्र वाढलं पाहिजे, पण शेतीचं क्षेत्र आता वाढताना दिसत नाही, कमी कमी होत चाललंय. दळणवळणासाठी रस्ते असले पाहिजे. 100% शेती त्या रस्त्यासाठी द्यायची का? जर 100% शेती रस्त्यासाठी दिली, जीवनमानाचा प्रश्न तयार होणार आहे. जरी भारत देश उत्पादनामध्ये पुढे असला तर प्रक्रियेमध्ये मागे. म्हणून प्रधानमंत्री अन्नधान्य प्रक्रिया योजना शासनाने सुरू केली आहे. ते तुमच्या आमच्या परिसरामध्ये तुम्ही जाऊन त्याची जनजागृती करा. 80-90% त्याची सबसिडी आहे. प्रक्रिया उद्योग, तुमचा माल तुम्ही उत्पादित करायचा आणि त्याच्यावर प्रक्रिया करायची. कारण आपण उत्पादित केलेला माल डायरेक्ट बाजारात जर आणला, आपल्या मालाला किंमत तिथे आपण प्रक्रिया करायची. प्रक्रिया उद्योग सुरू करायचं म्हणलं, उद्योग म्हणलं का आपण उद्योगपती आठवतो. असं कोणालाही कोणत्याही शेतकऱ्याला किंवा शेतकऱ्याचं मनाला आवडत नाही. आपण आपल्या शेतामध्ये मिळवलेला पिकवलेला भाजीपाला असते, फळं असते, अन्नधान्य असते, याच्यावर जर प्रक्रिया केली त्याच्यातून दोन कशी मिळतात. बरोबर आहे का? कोणतं उत्पादन घ्या तुम्ही, कुठलंही घ्या, त्याच्यावर प्रक्रिया केल्याशिवाय तुम्हाला मिळणार नाही आणि उत्पादन वाढणार नाही, रोजगाराची निर्मिती होणार नाही. जगात जर कारण आपल्याकडे फक्त 8% प्रक्रिया केलं जातं माल, 8% आणि 1/3 अन्नधान्याची नासाडी होती. एक पहिली गोष्ट, आपल्या शेतात आपण शेंगदाणे पेरले, बरोबर, दुसऱ्या दिवशी डुकराचा कार्यक्रम सुरू. इकडून तिकडून समजा आपण उत्पादन घेतलं, आपल्यासारखे घेणारे बरेच असतात. 30 रुपये, 22 रुपये, 25 रुपये किलो शेंगदाणे विकून टाक. तुम्ही आज शेंगदाणे काय भाव खाता? आहे सूत्र. समजा एखाद्या गावामध्ये एखाद्याने शेंगा फोडणी मशीन घेतलं, छोटा घेतलं, लय पैसे नाही घालायचे, शेंगदाणे तयार करायचं, बाजारामध्ये विकून टाकायचं किंवा शेतकऱ्याने तयार करून घ्यायचं. काय अर्थ नाही, ही प्रक्रिया करायला कोणीच नाही सांगितलं ना. प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया योजना लॉन्च केलेली, 80% तुम्हाला अनुदान मिळेल. पण आपल्यापर्यंत येतच नाही ना. बरोबर आहे. एखाद्या 4 गावात मिळून 8 गावात मिळून ग्रुप शेती करायची. एक्सपोर्ट इम्पोर्टचं एखाद्या व्यक्तीने लायसन घ्यायचं, तिथंच माल करायचा, तर तिथंच पॅक करायचा. खूप आहे. तुम्ही मला सांगा, तुमच्या आमच्याकडं कढीपत्त्याचं झाड आहे, कढीपत्त्याची पावडर विकली जाते बाहेर, माहिती का? हो. आपण गेलं कधी कढीपत्ता लावायला, आमच्याकडे होती एकच झाड असतं, लिंबू एकच असतं. आम्ही आमचा विचार करतोय. लिंबू प्रक्रिया उद्योग, मोसंबी आहे, संत्रा आहे, सीताफळ आहे, आंबे. बॉटलमध्ये काय येते? सिरप म्हणून, मेडिकल मधून काय येते? काय येते? आपल्याकडून जाणार ते फक्त मेडिकल मध्ये स्टोअर, पण प्रक्रिया करून जगाच्या तुलनेमध्ये आपण बाजारात काय पाहिजे? आता मला सांगा, तेल, भेसळयुक्त तेल येते. गावामध्ये आमचं जवळजवळ आता 50 पूर्वी गावातले गावात तेल बियाचं उत्पादन व्हायचं. करडी करडे फक्त नावालाच आहे. बाजार भाजी मिळाली करडे बंद झाली. सूर्यफुली जवळजवळ नष्ट झाली. सोयाबीन मध्ये किती निघत? 1% तेल नाही निघत. हे सगळं तुम्हाला बंडल आहे सगळा, फक्त छापून येतं. सोयाबीन द्या, तुमच्या याच्यामध्ये किती टक्के लागतं? शेंगदाणा तेल मागितलं, 1 लिटर शेंगदाणा पद्धतीने जर तुम्हाला तयार करायचं असेल, 3.5 किलो शेंगदाणे लागतात.
भेसळ आहे ना, मग सांगतोय काय मी त्याच्यात पाम तेल त्याच्यात मिक्स केलं म्हणून ऑइल मिक्स 350 रुपयापेक्षा 350 रुपयापेक्षा कमी रेटने 40 किलो शाकाहारी 10 किलो तेल पडले. बरोबर आहे ना. मग मी 3.5 बोललो तू 4 म्हणा. मी आणलं सर. मी काय बोलू, परवडतं का ते बाजारातलं तेल मग आहे का ते व्यवस्थित विचार करा ना. हावरीचं उत्पादन घेतो का आपण? नाही. जवसाचं घेतो का? जवळ 14 प्रकारची तेल बाजारामध्ये जे खायचं खोबऱ्याचं तेल आपण इथे डोक्याला लावतो. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. जे तेल खाण्यासाठी आणि मला सांगा, जर आपल्याला बरं का गृहिणी विचार करा, जर आपल्याला तुम्ही फक्त खायचं काम विचार करण्यासारखी गोष्ट असेल. जर भाजीला तेलच भाजी होणार नाही का? होते पण लय भारी होते. शक्य आहे. हावरी आणि खोबरं डायरेक्ट वापरायचं, मिक्सरमध्ये ग्राइंड करायचं, डायरेक्ट भाजीला वापरायचं. तेल बाजूला काढायचं. ट्राय करून पहा. ते सांगतोय ना मला, जी नैसर्गिक साधन संपत्ती या देशामध्ये आहे त्या नैसर्गिक साधन संपत्तीचं जतन करणं आपल्याला गरजेचं आहे. जोपर्यंत नैसर्गिक साधन संपत्तीचं जतन करत आपल्या क्षेत्रामध्ये आपण तेल बियांचं उत्पादन वाढवत नाही, तोपर्यंत आपल्याला व्यवस्थित सकस आणि सुरक्षित अन्न पुरवठा होणार नाही. आणि जोपर्यंत हे होणार नाही तोपर्यंत जो 65% असलेला GDP 13% आलेला आहे, तो GDP अलीकडे काय होते माहिती का? एखाद्या शेतकऱ्यांनी एक वेगळा काहीतरी प्रोजेक्ट त्याला अख्खा गाव मूर्खात का त्याला काय कळत. तुम्ही आम्ही सौंदर्य प्रसाधनामध्ये तेल वापरलं जातं. ते तेल किती उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, जिरेनियम नावाचा आफ्रिकन असलेलं गवत आहे. जिरेनियम या परिसरामध्ये कोणी केलं असं तुम्हाला माहिती. 12,000 रुपये लिटर आहे. ते 12,000 रुपये लिटरचं तेल तुमच्या सौंदर्य प्रसाधनामध्ये सेट म्हणून वापरलं जातं. त्याचं उत्पादन एकरी 6 लाख रुपये. पण प्रक्रिया उद्योग आहे. आम्ही उत्पादन घेऊ, प्रक्रियाचं डोकं आमचं झालं. आम्ही आमची तूर 6,000 रुपये क्विंटलनी घालू, ती डाळ 110 120 रुपये क्विंटलनी बाजारात विकली जाते. ते म्हणतात. म्हणून आता जर तुम्हाला शेतीला पूरक प्रक्रिया उद्योग जर सुरू केला, निश्चित शेतकऱ्याची मान उंचावण्यास ते तुम्हाला करावं. म्हणून जागतिक जगाच्या पातळीवर आपल्याला, कारण काय दरवर्षी हजारो टन माल आपल्या जहाजामधून रिटर्न पाठवला. तुम्ही आंबे पहा, म्हणजे द्राक्ष पहा, सगळं विषारी. तिथं क्वालिटी चेक केली जाते. जर विषारी असेल तर 1000 टन तुमचा माल. आजही जगामध्ये आता अलीकडे 40 रुपये विषारी असलेले द्राक्ष, त्याच्या शेजारी 100 रुपये किलो असणारे बिन विषारी द्राक्ष, लवकर 100 रुपये किलोचे बिन विषारी द्राक्ष. पण शहरामध्ये खेड्यामध्ये 40 रुपये किलोचे लवकर विकतात, 100 रुपये किलोचे विकत नाही. कारण आम्हाला माहित नाही काय खावं काय. मला हे कळत नाही काय पिकवलं पाहिजे, काय पिकतं, बाजारात कशाची मागणी आहे, काय शॉर्टेज आहे ते घेतलं पाहिजे. पण आमचं तसं नाही. एका गाव काही गावाच्या बाबतीत तसं उदाहरण झालेलं आहे. एखादं गाव घेतलं, आमच्या गावाचं उदाहरण घेतलं, आमच्या गावात कांदा सोडून दुसरं काहीच नाही.
एक तर सारे झोपत आहेत सारे वर काही हो काम काही गावामध्ये ओनली अद्रक आपल्या महाराष्ट्रामध्ये सांगलीचा जर विचार केला तर ऊस आणि हळद इकडे आता हिंगोलीमध्ये हळद सोडलं आहे जे जे आवश्यक आहे ते आपण करू. म्हणून त्याच्यासाठी या सर्व गोष्टी चालू अशा पद्धतीने शेती विकास